हवं येता येता सारा मुलूक घोड्याच्या टापाखाली चिरडलाय महाराष्ट्रानं. तुळजापूर पंढरपूर मधली आपली दैवत घनाचा घाव घालून फोडली महाराष्ट्रानं. स्वराज्यावर चारी बाजूनी वादळ उठलंय महाराज. हवा अजून किती समोरीला खायचं. जगदंब नेताजीराव, आपण सरनोबत आहात. समोरचा मस्तवाल वैरी मातीत मिळवायचा असेल तर अविचाराने बेभान होऊन कसं चालेल. आपला गनिमी कावा काय सांगतो हे आपण चांगलेच जाणता. त्याचं हे सारं अकरीत चाललंय ते आपल्याला उभ्या मैदानात खेचण्यासाठी. आणि आपली ताकद आहे हा आपला सह्याद्री. तेव्हा हा खान जोपर्यंत सह्याद्रीत येत नाही तोवर आपल्याला थांबायलाच हवं. म्हणून तर आम्ही पंताजी गोपीनाथ गोखले म्हणजेच आपले पंताजी काका यांना हेजी म्हणून खानाकडे पाठवित आहोत. एकदा का खान आपल्या या प्रतापगडापर्यंत आला की त्याला आणि त्याच्या फौजेला या जावळीच्या जंगलात आसमान दाखवूच आहोत. एक एक जण लाखाला भारी पडू. शिवबा रयतेला भीती वाटावी असा क्रूर महिषासूर आहे हा. त्यानं तुळजापूर पंढरपूरची देवळं फोडली. आपल्या मानबिंदूवर प्रहार केला. तुमच्या पित्याला थोरल्या महाराजांना कैद करून त्यांच्या हातापायात बेड्या घालून विजापुरातून त्यांची धिंड काढली. पक्का कपटी आणि दगाबाज आहे आपले थोरले बंधू संभाजी राजे यांना या नराधमानं जाणून बुजून कपटानं ठार मारलं. शिवबा हा खान मेलाच पाहिजे. या अफजुल्याचं मुंडकं धडा वेगळं केल्याशिवाय आमचा क्रोधाग्नी शांत होणार नाही. आपल्या मनची इच्छा पूर्ण होईल आऊसाहेब. जय भवानी.